जर का तुम्ही बाहेरून आणत असाल तर आजच बंद करून द्या, कारण आपण इतकी छान अशी चेरी आपण घरी बनवू शकतो. आणि आपण जे फेकून दिलेल्या वस्तूपासून जर आपण एवढी छान अशी चेरी बनवत असेल तर तुम्ही बाहेरून आणणं नक्कीच बंद करा. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एवढी छान आणि इतकी भारी दिसणारी चेरी ना, तुम्हाला या विश्वासच नाही होणार की आपण हे घरी बनवणार आहे. तर कशी बनवणार आहे तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. त्या अगोदर तुमचं स्वागत आहे माझ्या इंडियन किचन चेस्का कुकिंग चॅनलमध्ये. तर मित्र, आपण टरबूज तर खातो आणि टरबूज खाल्यानंतर जे साल आहे ना, ते आपण जनरली फेकूनच देतो. तर आपण नक्कीच हेच करतो. आतापर्यंत मी सुद्धा हेच करत होती की हे साल फेकून देत होती. तर आपल्याला आता हे फेकायची नाही आहे. त्यापासून आपण खूप जास्त छान अशी चेरी आपण घरी आणि खूप कमी वेळामध्ये बनवून तयार करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला जे सालेला लागलेले जे लालसर आहे ना भाग, तो काढून घ्यायचा आहे आणि जे साल आहे ते काढायचे आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एवढ्या पण घाईने नाही काढायची की आपल्याला त्रास होईल, हाताला लागेल. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसं वेळ खूप जास्त लागतो, पण तरी तुम्ही नक्की ट्राय करा, होईलच. आणि बघू शकता पूर्ण याचे साल मी असे काढून घेतलेले आहे. त्याला हिरवं साल अजिबात ठेवलेलं नाही आहे. तर चला आता काय करायची आहे, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की चेरी ही कशा प्रकारे बनवलेली आहे. तरी आता याला छान असं कापून घ्यायचं. बघू शकता तुम्ही शेप आहे ना, कमी जास्त करू शकता. पण या प्रकारे देखील मी इथे छोटे छोटे पीस कट केलेले आहे. जसे व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तुम्ही त्या प्रकारे सुद्धा करू शकता, किंवा थोडे मोठे पण साईज याची तुम्ही ठेवू शकता. जर मी इथे थोडी जे मार्केटमध्ये जी चेरी भेटते ना, त्याचप्रमाणे मी इथे छोटे छोटे पीस कट केलेले आहे. तर हे करायला जवळपास आपल्याला वेळ तर बराच जातो आणि त्राससुद्धा येतो आणि कंटाळासुद्धा येतो. पण जर का मित्रांनो, आपण जर मुलांना, लहान लेकरांना घरी जर ही चेरी बनवून दिली ना, तर नक्कीच ते खुश होतील, आनंदी होतील. तर बघू शकता इथे मी हे सर्व कट केलेले आहे आणि पीस हे जवळपास सारखे ठेवलेले आहे. तर यामध्ये पाहू शकता तुम्ही. तर चला आता व्हिडिओ पुढे वळूया. व्हिडिओमध्ये काय करायचं आहे तर आपल्याला गॅसवर ठेवायची एक कढई, भांडं किंवा जे तुम्हाला गंज वगैरे ठेवायचं असेल थोडं मोठंच घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकून घेऊया 1 वाटी साखर. साखरसुद्धा हे आपल्या घरी असतंच, असं नाही की साखर नसतेच. फक्त 2 वस्तूपासून बनणारी ही चेरी तुम्ही नक्कीच ट्राय करा, मला असं वाटते. तर आता यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आपल्याला इथे चाचणीही बनवायची नाही आहे. मित्रहो, लक्षात ठेवा, आपल्याला चाचणी इथे नाही बनवायची आहे. आपल्याला फक्त पाण्यामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे. मध्यम आचेवर छान अशी साखर विरघळली की आपण जे इथे तुकडे केलेले आहे टरबूजचे सालीचे, ते इथे टाकून घ्यायचे यामध्ये. आता बस, आता आपल्याला बिलकुल काहीही गरज नाही आहे दुसरं यामध्ये टाकायची. तर यामध्ये छान असं परतून घेऊया. पाणी थोडं नक्कीच तुम्हाला कमी वाटेल, पण टरबूज सालीमध्ये खूप, म्हणजे टरबुजामध्येच खूप जास्त पाणी असतं. त्यामुळे इथे पाण्याची क्वांटिटी आपण थोडी कमीच ठेवलेली आहे. थोड्या वेळाने बघू शकता हे यामध्ये पूर्ण डीप झालेलं आहे. तर याला आपल्याला शिजवायचं नाही आहे. आपल्याला फक्त आणि फक्त एक उकळी येईपर्यंत, जास्तीत जास्त 10 मिनिटे आपल्याला याला छान असं उकळून घ्यायचं आहे. बघू शकता याला मध्यम आचेवर उकळून घ्यायचं आहे. पाहून घ्या, उकळी याला छान अशी आलेली आहे आणि याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता थोडासा चेंज झालेला आहे. तर चला मित्रांनो, गॅस बंद करूया आणि याला आता समोर काय करायचे ते बघूया. तर इथे आता मी 2 वाट्या घेतलेल्या आहे, कटोरी घेतली आहे, जे काही तुम्हाला घ्यायचे प्लेट्स वगैरे तुम्ही घ्या. आणि इथे मी वेगवेगळे अर्धे अर्धे जसं सम क्वांटिटीमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्हाला आणखी कोणत्या कलरचे बनवायचे असेल तर 2 वाट्या किंवा 3 वाट्या तुम्ही वेगवेगळ्या करू शकता. तर एका वाटीमध्ये मी इथे टाकलेलं आहे लाल कलरचं फूड, जे आपल्याला जिलेबीसाठी वापरतो आपण किंवा मग बुंदीसाठी वापरतो, तो वापरायचा आहे. सोबतच दुसऱ्या बाउलमध्ये टाकलेला आहे मी हिरवा कलर. आणि माझ्याकडे 2च अवेलेबल होते म्हणून मी टाकले. तुम्ही ऑरेंज कलर टाकू शकता किंवा मग पिवळा कलर टाकू शकता. आपल्याला यामधलं पाणीही फेकायचं नाही आहे सध्याच. तर बघू शकता पाण्यामध्येच आपल्याला डीप करून ठेवायचं आणि तुम्ही वाफ पण सुद्धा बघू शकता की यामधून वाफ ही निघतच आहे, म्हणजे हे अजूनसुद्धा गरम आहे. तर असंच आपल्याला हे जास्तीत जास्त फक्त 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे. जास्त आपल्याला झाकून नाही ठेवायचं आहे. आणि छान असा कलर आला ना, बघू शकता चेहरीला लगेच कलर आलेला आहे त्याला.
आता याला एका चाळणीमध्ये ना असं गाळून घेऊया आणि त्याच जो आपलं ज्यामध्ये आपण ठेवलेलं तो डब्बा त्यामध्येच अशी चाळणी आपण ठेवून देऊया, म्हणजे उरलेलं जे पाणी असेल ना ते पाणी यामध्ये गळून जाईल. तर दुसरं पण त्याचप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा असं ठेवायचं आहे. ते सुद्धा आपण 5 मिनिटे ठेवूया, म्हणजे जेणेकरून ज्यामध्ये पाणी जे आहे ना ते थोडं थोडं खाली निघून जाईल. तर 5 मिनिटानंतर आपण बघू शकता याचे थोडं ना पाणी निघून गेलेलं आहे. आता एक मोठी अशी प्लेट घेऊया आणि यामध्ये असं त्याला पसरवून देऊया. बघू शकता अलग अलग केलेलं आहे मी, वेगवेगळं केलेलं आहे आणि दुसरं पण त्याचप्रमाणे केलेलं आहे. आता याला आपल्याला 2 तास किंवा 3 तास याला उन्हामध्ये वाळत घालून ठेवायचं, किंवा तुम्ही फॅनमध्ये सुद्धा ठेवू शकता, फॅनच्या हवेमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर बघू शकता 2 ते 3 तासानंतर बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली चेरी बनवून रेडी झालेली आहे. पाणी बिलकुल याला वाटत नाही की आपण घरी बनवलेली आहे. तर तुम्ही सुद्धा ना ह्याच प्रकारे नक्की बनवा आणि तुमच्या मुलांना, लेकरांना आपण कोणतेही फूड वापरतो त्यामध्ये तुम्ही यूज करा. व्हिडिओ तुम्हाला जर छान वाटला असेल मित्रांनो तर व्हिडिओला ना नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून बघत आहे ते सुद्धा कॉमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा मित्रांनो. तर बघा तुम्ही इतका सोप्या पद्धतीने तुम्ही चेरी ही घरी बनवू शकता. कोणालाही विश्वास हा बसेल नाही, पण नक्की घरी बनवू शकता. तर व्हिडिओला लाईक करा.